मेरे प्यारे देशवासियों, प्रधानमंत्री आवास योजना के तहत सभी पात्र लाभार्थियों के बैंक खाते में पहली किस्त सीधे भेजी जाएगी। सरकार का वादा है हर गरीब परिवार को पक्का मकान और सम्मान के साथ जीवन गुजारने का मौका मिले। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले स्वागत आहे कृषी नेटवर्क 2.0 मध्ये। आजच्या या विशेष बातमीमध्ये आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला कोठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। तसेच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। देशातील कोट्यावधी शेतकरी सध्या 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। केंद्र सरकारकडून 22वा हप्ता मार्च 2026 मध्ये वितरित करण्यात आला होता आणि आता पुढील हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे। मित्रांनो, पीएम किसानचे 2000 रुपये कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत। आता 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पैसे मिळाले। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मित्रांनो, पीएम किसानचे 2000 रुपये काल शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट जमा झाले। 23व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली। महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांना हप्ता मिळाला। त्या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेच्या 23व्या हप्त्याची रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पाठवली गेली आहे। उर्वरित शेतकऱ्यांना उद्या पैसे जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजनेला 8 वर्ष पूर्ण झाली। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथून करण्यात आले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वर्ग केली आहे। 23व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या कृषी आणि ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले आहेत। 20 जून पासून हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याची रक्कम 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती। त्यानंतर आता 20 जून पासून शेतकऱ्यांच्या खात्यात 23व्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात येत आहे। महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळाले? पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटनुसार 20 जून 2026च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 90,73,788 शेतकरी यासाठी पात्र आहेत। मित्रांनो, 20 जूनला पंतप्रधानांच्या हस्ते रक्कम वर्ग करण्यात आल्यानंतर प्रत्यक्ष राज्यातील किती शेतकऱ्यांना निधी मिळाला हे समोर आले। आता उर्वरित शेतकऱ्यांना देखील 23वा हप्ता लवकरच मिळेल। तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी मिळणार? महाराष्ट्र सरकारनं पीएम किसान सन्मान निधी योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे। या योजनेतून आतापर्यंत 8 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे। 8व्या हप्त्याची रक्कम 9 जानेवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आली होती। पुढचा 9व्या हप्त्याची रक्कम लवकरच खात्यात जमा होणार आहे। या योजनेचे महाराष्ट्रात 91 लाख शेतकरी लाभार्थी आहेत। आता 9वा हप्ता जमा होण्यास काही थोडेच दिवस शिल्लक असल्याने काही दिवसामध्ये सरकार नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याची रक्कम देखील शेतकऱ्यांना देणार का, याकडे शेतकऱ्याचं लक्ष लागलं आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना एका वर्षात 6,000 रुपये मिळतात। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्राच्या योजनेप्रमाणे 3 समान हप्त्याचे 6,000 रुपये दिले जातात। ही रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते। दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली होती। या योजनेला 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत। शेतकरी बांधवांनो, तुमची फार्मर आयडी तयार झाली आहे का? ई-केवायसी पूर्ण झाली आहे का? हे त्वरित तपासून घ्या, अन्यथा 23व्या हप्त्याचे 2000 रुपये तुमच्या खात्यात जमा होण्यास विलंब होऊ शकतो। ई-केवायसी करायची तारीख 30 जून ही शेवटची तारीख आहे। त्यासाठी लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्या। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याबाबतची ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। अशा शेतीविषयक ताज्या बातम्या, सरकारी योजना, अनुदान आणि कृषी अपडेटसाठी कृषी नेटवर्क 2.0 चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच नवीन अपडेट सोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय जवान जय किसान।